हॅलो नमस्कार, वैशूच्या ब्लॉगमध्ये आणि चॅनेलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज रविवार असल्यामुळे व्हिडिओ पण एकदम खास आहे कारण तुम्हाला मी दाखवणार आहे माझे जॉब बरोबरच एक जबाबदार व्यक्ती पण आहे आणि नोकरी करूनच ते घरची जबाबदारी कशी सांभाळता हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता तुम्ही म्हणशाल नवरा इतका काम करतो आणि हिचं काय व्हिडिओ बनवण्याचं काम चालू आहे। रविवारच्या दिवशी किंवा अशा कधीतरी आडमध्ये जर त्यांना सुट्ट्या असल्या तर ते गायांचं काम करतात आणि ते नसल्यावर माझ्या सासूबाई आणि मी मिळून हे गायांचं, शेळ्यांचं आणि चारा काढण्याचं काम आम्ही दोघी करत असतो। आमच्याकडे आता 2 दुग्ध गाया आणि 2 कारवडी आहे। आधी जवळजवळ 9-10 गाया आमच्याकडे होत्या, परंतु चारा कमी पडल्यामुळे त्या आम्हाला विकाव्या लागल्या। गाया जरी कमी असल्या ना, आमच्याकडे शेळ्यांची संख्या जास्त आहे बरं का। आणि ही जी सफेद शेळी तुम्ही बघताय ना, ती इतर शेळ्यांपेक्षा वेगळी आहे बरं का, म्हणजे तिची जातच वेगळी आहे। काहीतरी सज्जोत म्हणून या शेळीची जात आहे आणि पूर्ण शुभ्र असल्यामुळे आम्ही हिला फॉरेनची पाटलीन म्हणून नाव पाडलेलं आहे। आणि आमची ही जी फॉरेनची पाटलीन आहे ना, ती इतर शेळ्यांपेक्षा चाराही जास्त फास्ट खाते आणि इतर शेळ्यांच्या मानाने दुधालाही जास्त चांगली चालते। आणि या शेळीचे कान बघा, इतर शेळ्यांच्या मानाने दुप्पट आणि तिप्पट पटीने पण जास्त लांब लांब आहे। या शेळ्या लांबीला जास्त असतात आणि यांची बकरं आहे ना, ती दुप्पट तिप्पट भावाने जास्त विकली जातात। आणि इकडे ना आम्ही गायांसाठी मोरगास भरून ठेवलेला आहे। आमचं जे शेत आहे ना, ते आमच्या घरापासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। उंबरीपासून 2 किलोमीटर अंतरावर मांची हे गाव आहे आणि त्यालाच लागून आमचं वावर आहे। त्या वावरात घास केलेला आहे, गिन्नी आहे आणि मका पण लावलेली आहे आणि इथे फक्त आम्ही मोरघासाच्या बॅगी भरून ठेवल्या आहे। कारण जर कुठं कार्यक्रमाला वगैरे जायचं असलं आणि चारा आणणे लांबून शक्य झाले नाही तर मोरघास इथे जवळ असल्यामुळे गायांना पटकन टाकता येतो, ते सोयीस्कर जातं। त्याच्यामुळे इथे आम्ही मोरघासाच्या 2-3 बॅगी कायम पेंडिंगलाच ठेवत असतो। आणि हे मोरघास वगैरे काढण्याचं काम आहे ना माझ्याकडेच असतं, पण आज त्यांना सुट्टी असल्यामुळे त्यांना मी म्हटलं आजच्या दिवस हे काम तुम्ही करा, कारण इतर दिवशी तुम्ही नसता, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढणे शक्य होत नाही। आणि असं म्हटल्यावर तुम्हीच बघा ते कसे चिडले माझ्यावर। असो, आपल्याला काम होण्याशी मतलब आहे। 2 बोलले ऐकूनही घेतले तर आपल्याला काही फरक पडत नाही। तू झाली मालकीन। तुम्ही बघितलं ना कसे चिडतात माझ्यावर। चला, आपला व्हिडिओ काढून झालेला आहे। प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।